राहुल गांधींच्या आरोपानंतर साताऱ्यात काँग्रेसचा रस्ता रोको, भाजप विरोधी घोषणांनी परिसर दणाणला. साताऱ्यात आज काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप उसळला. राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदीय पावसाळी अधिवेशनात भाजप व निवडणूक आयोगावर थेट आरोप केल्यानंतर जिल्हाभरात काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली. राहुल गांधींनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांच्या यादीत डुप्लिकेट नावे घालून मतदान चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांचा दावा, यामुळे भाजपचे अनेक आमदार आणि खासदार निवडून आले. याच पार्श्वभूमीवर आज सातारा शहरातील स्टँड परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन छेडले. निवडणूक आयोग चोर है, नरेंद्र मोदी चोर है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत भाजपाविरोधी हल्लाबोल केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींचे संसदेतले वक्तव्य आणि काँग्रेसचे हे रस्त्यावरचे आंदोलन यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत. भारतामध्ये ज्या प्रकारे लोकसभेत कामकाज चाललंय आणि वोटिंगची चोरी चालू आहे, त्या विरोधात राहुलजींनी ज्या प्रकारे देशामध्ये जनजागृती केलेली आहे आणि आज त्या ठिकाणी निवडणूक आयोगावर मोर्चा काढलेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने भारतातल्या सामान्य लोकांचा आवाज त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यांची जी अटक झालेली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि खऱ्या अर्थाने ही लोकशाहीची हत्या झालेली आहे.